आज रत्नागिरी शहरात आणि आसपासच्या ग्रामीण भागात वटपौर्णिमा सणाचा मोठा उत्साह दिसून आला। महिला वर्गासाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण समजला जातो। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटसावित्रीचं व्रत घराघरात केलं जातं। रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी सुवासिनींनी मोठी गर्दी केली होती। पूजेसाठी सजवलेल्या थाळ्या, वाण देण्यासाठी आणलेली विविध प्रकारची फुलं आणि फळं, धूपदीपाचा गंध याने परिसर भरून गेला होता। नटून थटून आलेल्या भगिनींची गर्दी रत्नागिरीतील अनेक भागात असंच दृश्य आज पाहायला मिळालं। शिवाजीनगर येथील सावंत उद्यानात देखील वडाची पूजा करण्यासाठी भगिनी मोठ्या प्रमाणात एकवटल्या होत्या। आज वटपौर्णिमा आहे आणि सावित्रीने वडाची पूजा करून सत्यवानाचे प्राण वाचवले होते। आपलं सौभाग्य तिने राखलं होतं आणि हे वटपौर्णिमेचं महत्त्व आहे। आज इथे सगळ्या भगिनी वडाची पूजा करण्यासाठी आलेले आहेत आणि खरोखरच आपल्या संस्कृतीचं जतन आपण केलं पाहिजे आणि यासाठीच हे जे सण उत्सव आहेत हे सगळ्यांनी एकत्र मिळून करून आपली ही जी छान संस्कृती आहे त्याचा प्रसार चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि खरोखरच पुढच्या पिढीने सुद्धा याचं म्हणजे जतन केलं पाहिजे, ही आमची यामागची भूमिका आहे। फुगड्या घालत पारंपरिक गीत म्हणून भगिनी मनोभावे वडाची पूजा करण्यात दंग झालेल्या दिसत होत्या। तापमानाचा विचार करता वृक्षतोड कमीच व्हावी असं मला वाटतंय आणि प्रत्येकाने वडाच्या झाडाखाली जाऊन वडाची नैसर्गिकरित्या पूजा करावी असं मला वाटतं। त्यामुळे वृक्षतोड तर थांबेलच पण पर्यावरणाचा ऱ्हास पण होणार नाही। नाव घेण्याच्या पाठीमागे असतो सद्भावनेचा वास, नाव घेण्याच्या पाठीमागे असतो सद्भावनेचा वास। संतोषरावांचे नाव घेते तुमच्याकरिता खास, तुमच्याकरिता खास। भाजीत भाजी मेथीची, मेथी आहे स्वस्त, एवढे मुलगे पाहिले पण माझे राजेश रावच मस्त। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, राकेश रावांचे नाव घेते गुडेकरांची सून। झुंबराचं, लाटणं पिंपळाचं, शोजी हवाची, बहीण भावाची, सून सासू सासऱ्यांची, लेक आई वडिलांची,
भ्रातार भ्रातार एवढ्या अटी कशासाठी? बसायला दिली चंदन पाटी, नेसायला दिली जरी काठी. ओटी भरली मोत्या पोवळ्यांनी, मोत्या पोवळ्यांची फुले राई रुक्मिणीच्या कानी. नाव घेते ऐका अतुलरावांची राणी. ताजमहाल बंगला, बंगल्यात घर, घरात खोली, खोलीत किरचा, किरच्यावर दुरून, दुरणावर भात, भातावर तूप, तुपावानी रूप, रूपावानी घोडा आणि स्वामींच्या केंद्रात माधवरावांचा जोडा. संसाराचे वस्त्र विणते सुखदुःखाच्या धाग्याने, रवींद्ररावांचं नाव घेते संसार करते सुखाने. पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा, संतोषरावांच्या नावाने भरला हिरवा सौभाग्याचा चुडा. औदुंबराच्या झाडाखाली श्री दत्तगुरूंचा विसावा, विलासरावांचे नाव घेते आशीर्वाद असावा. शेगावचे गजानन शिर्डीचे साई, शेगावचे गजानन शिर्डीचे साई, निखिल शेठचे नाव घेते देवक शेठची आई. काजूत काजू, मालवणचा काजू, राजेश रावांचं नाव घेतलं मिका लाजू. 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाभोवती धागा बांधून 7 फेरे मारताना महिलांचा उत्साह दांडगा होता. पतिप्रेमाचा आणि सहजीवनाचा आदर्श ठेवणाऱ्या सावित्रीची कथा घरोघरी अत्यंत मनोभावे श्रवण केली जाते. काळानुसार पूजेचे संदर्भ बदलत असतील, व्रतवैकल्यात सुद्धा थोडी लवचिकता आली असेल, पण संसारात किंवा सहजीवनात स्त्री आणि पुरुष अशी स्पर्धा नसून दोघांचेही एकमेकांप्रती असणारं प्रेम अधिक महत्त्वाचं आहे याचा आदर्श पाठच सावित्रीनं समाजापुढे ठेवला आहे. वडाचं झाड जसं विशाल आहे, दीर्घायुषी आहे, तसाच संसार वृक्षही असाच बहरावा आणि त्याचबरोबर गुणकारी वडाचंही रक्षण व्हावं या सदहेतून आपल्या पूर्वजांनी या प्रथा आजही जोपासलेल्या आहेत. विवाह हे जन्मोजन्मीचं बंधन असावं की नसावं याबाबत मतमतांतरं असू शकतात, पण या जन्मात लाभलेल्या जोडीदारांच्या मध्ये प्रेम आणि आपुलकी तसंच विश्वास निर्माण होण्यासाठी तरी अशी व्रतवैकल्य नक्कीच उपयुक्त आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.